शेखर मोगे नावाचा आरोपी आहे. त्याने एक मोहसिन खान म्हणून दुसरा एकाच केसमधले दोन्ही आरोपी आहेत आणि त्यांनी त्यांच्यामध्ये वैयक्तिक कारण म्हणून त्यांचे त्या ठिकाणी वाद झाले आणि हे शेखर मोगेने त्या मोहसिन खानवरती चाकूने हल्ला केलेला आहे आणि त्याच्यामध्ये त्याचा मृत्यू झालेला आहे. या प्रकरणामध्ये चौकशी करत असताना कारागृहातील आमचे अधिकारी कर्मचारी यांच्याबाबत देखील चौकशी केली असताना कर्मचारी गणेश पाटील जे आहेत ते त्या ठिकाणी ड्युटीवर होते. त्यांच्या निष्काळजीपणामुळे हा प्रकार घडल्याचं प्राथमिक निदर्शनास आलेलं आहे. त्यामुळे आम्ही त्या कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आलेलं आहे. त्याचबरोबर तिथे जे इतर आमचे अधिकारी जे होते त्यांच्याकडे देखील या ठिकाणी चौकशी सुरू आहे. निलंबनाची कारवाई किती दिवसाची म्हणजे 3 महिने काय? नाही, निलंबनाची कारवाई निलंबन त्याची जी पूर्ण चौकशी होईपर्यंत तो कालावधी असतो. त्याची पूर्ण चौकशी झाल्यानंतर त्या बाबतीत निर्णय घेतला जातो. सर, तुम्ही आज या ठिकाणी कारागृहाची पाहणी केली आहे, घटना माहिती जाणून घेतलेली आहे, काय गोष्टी जाणून आणल्याचं तुम्हाला या ठिकाणी? एकतर कारागृहामध्ये जी सुरक्षा आहे त्याच्यामध्ये अधिकारी कर्मचाऱ्यांनी जास्त सतर्कता ठेवणे या ठिकाणी आवश्यक आहे. त्याचबरोबर जे आमचे कैदी बंधू आहेत त्यांची देखील मानसिक स्थिती किंवा त्यांच्यात असणारा ताणतणाव याबाबतीत देखील गांभीर्याने त्या ठिकाणी लक्ष देण्याची गरज आहे. या प्रकरणात जे हत्या होतं चाकू ते कारागृहात पोहोचलं होतं, नेमकं काही ते समोर आले सर? कसं आलं काय? त्या बाबतीत देखील चौकशी सुरू आहे. त्याबाबत सध्या चौकशी सुरू आहे.